ठाणे आरटीओचे 6 भरारी पथक मराठी चाचणीसाठी आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. अमराठी रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी येतं की नाही याची तपासणी सुरू झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानक, खोपट, माजिवडा, वागळे स्टेट, कळवा, मुंब्रा या भागामध्ये पथकांकडून कारवाई सुरू आहे आणि आतापर्यंत व्यावहारिक मराठी न शिकलेल्या 5 ते 6 अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई केल्याची माहिती सुद्धा आरटीओ अधिकारी शीतल गोसावी यांनी दिली आहे. रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची मुदत संपल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातनंच आरटीओच्या भरारी पथकाकडनं आता तपासणीला सुरुवात झालेली आहे. आरटीओच्या भरारी पथकाकडनं ठाण्यातनं 6 ठिकाणी अशी तपासणी सुरू झालेली आहे. जे मराठी रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी कितपत येते, किती येते, व्यावहारिक मराठी ते पूर्णपणे शिकलेत का याची तपासणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. पहिली कारवाई जी आहे ती ज्या मराठी रिक्षा चालकाला जर मराठी येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे आणि 1 महिन्यानंतर पुन्हा त्याची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर देखील त्याला जर मराठी येत नसेल तर त्याला 3 महिन्यासाठी त्याचं लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे आणि 3 महिन्यानंतर देखील त्याला मराठी आली नाही तर कायमस्वरूपी त्याचं लायसन्स जे आहे आणि परवाना आहे जो रद्द करण्याची कारवाई जी आहे ती आरटीओकडनं केली जाणार आहे. आपल्यासोबत आरटीओच्या अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम, सकाळपासूनच ठाण्यामध्ये कारवाईला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारची तपासणी केली जाते, रिक्षा चालकांकडनं काय विचारपूस केली जाते? माननीय परिवहन मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि माननीय आरटीओ मॅडम हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळपासून ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे. यामध्ये आम्ही प्रत्येक रिक्षा थांबवतो आहोत, त्यांचं लायसन तपासतो आहोत आणि जे नॉन महाराष्ट्रीयन रिक्षावाले आहेत त्यांच्याशी आम्ही मराठीतून काही प्रश्न विचारतो आहोत. ज्यांना त्या प्रश्नाची उत्तरं समाधानकारक देता येत आहेत त्यांना आम्ही सोडून देतो. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.